हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर
कृष्ण हरी जय 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 राम राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल सुख झाले हो साधने सुख झाले हो
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत
तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप माय बाप कृपा श्री हरी भक्तपरायण प्रकाश मुर्जी, संतोष महाराज वाघ आणि त्यांना साथ करतील गुरुजी प्रकाश महाराज
मी तेव्हाही म्हटलो काय भाग्यवान आहेत आपण. 3 दिवसापासून एक होणे बळी रे. आणि आज तिसऱ्याच दिवशी आपला 6व्या दिवशी दीनानाथ महाराजांच्या कार्यक्रमाला मृदुंग सम्राट महाराष्ट्र भूषण भरत अण्णा पठाडे महाराज आपल्यासमोर व्यासपीठावर हजर आहेत. आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्रकाश महाराज गुरुजी, संतोष महाराज वाघ ही आपल्याला उपस्थित मिळाली. जय हरी. उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही
केवढा करा एवढा करा एवढा केला एवढा केला माय माय कायवानो मी पाम कायवानो मी पाम कायवानो मी पाम कायवानो मी पाम Pama gama pani dani pada mapa gama dega sadi sa gama pani sa gama pani sa gama कायवानो
कायवान मी पामर कायवानु मी पामर कायवानु मी पामर कायवानु मी पामर आना कायवानु मी पामर कायवानु मी पामर गम बनि धनि पद म प ग म मगर सर न स गम पनि धनि पद म प ग म रे ग स रे नि स प नि स नि स स प नि स नि स स प नि स नि स कायवानु मी पामर नि सा नि सा नि सा ग ग ग ग ग म म ग म म ग म प प म प ग म प नि सा नि द नि द प नि नि द प ग म प ग म प नि सा नि सा द ग म प नि सा नि सा द ग म प नि सा नि सा कायवानु मी पामर पम ग म प नि सा ग म प ग म प नि सा ग ग म प नि सा ग ग म प नि सा ग विठ्ठल म्हणा. तळी बाबा
उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय मानू मी पामर जडमुडा उद्धार केला जडमुडा उद्धार केला मार्ग सुपंत दाविला केवढा केला उपकार काय मानू मी पामर सेना म्हणे उतराही सेना म्हणे उतराई होता न दिसे काही केवढा केला उपकार काय वानू मी पामर पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतासिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया तांच्या कृपाने कथिता विस्तार तांच्या कृपाने कथिता विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचिमिमां प्रसुत्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवा लागे सेवक झालो तुमच्या लागलो निरंजना अहो स्वामी कृपया देवा समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा भेटनिलाय सरस्वती नमोस्तुते जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता या दादा पुढे या आमचे आदरणीय येतीन दादा आले त्यांचं टाळी वाजून स्वागत केलं पाहिजे हां
उदार सुमे साधू षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके डळीवाळ भक्त श्री संत सेना महाराज. सेना महाराजांचा 4 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगातून संत श्री सेना महाराज संतांचा महिमा वर्णन करत आहात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्याने म्हणून या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने परमपूजनीय गुरुवरे वैकुंठवासी गुरुवरे कृष्णाजी माऊलींच्या आशीर्वादाने वैकुंठवासी तुकाराम बाबा गोराणेकर तसेच शांतीसागर गुरुवरे जयराम बाबा गुंडेगावकर व आमचे पिता श्री आदरणीय हरिभक्त पारायण आत्माराम महाराज सावंत तसेच श्रद्धास्थान सौभाग्यवती यशोदाजी अक्का व आपल्या गावातीलच भूमिपुत्र आदरणीय हरिभक्त पारायण आमचे नरेंद्र महाराज तळवाडेकर या सकल साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने नेतृत्वाने आपल्या यक्षरी क्षेत्र तळवाडे गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण अखंडनाम सप्ताह. ज्ञानेश्वरी पारायणाला आपल्याला 50 वर्षे पूर्ण झाली आणि या 50 वर्ष आयोजित केलेला हा भव्य दिव्य सुवर्ण महोत्सव आणि या सुवर्ण महोत्सवातील आजची ही 6व्या क्रमांकाची कीर्तन सेवा बरं का आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळाकडून व आजचे कीर्तनाची सेवेकरी दुपारची फराळाची सेवेकरी व संध्याकाळची भोजनाची पंगत ज्यांच्याकडून आहे हरिभक्त पारायण दगडू दादा हरिभक्त पारायण हरिदादा व हरिभक्त पारायण जयराम दादा संपूर्ण गायकवाड पूर्ण परिवार त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. त्यांच्या मार्फतच ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे मिळालेली आहे आणि आजची ही कीर्तनाच्या सेवेचं अन्नदानसुद्धा त्यांच्याकडंच आहे. खूप कौतुक करावं तेवढंच कमी आहे बरं का. आणि आजची ही 6व्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा आणि या सेवेसाठी या सप्त्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत. खरं तर ह्या ठिकाणी अगदी रंगदेवत आलेले काय आपलं तळवाडेकरांचं भाग्य म्हणावं लागेल. खरं तर म्हणजे भरत महाराज नंदू महाराज फारसे आम्ही एवढे म्हणजे फार 1 वर्षापासून प्रयत्न करत होतो सप्त्याला असं काही नाही. बरं गेल्या 2 महिन्यापूर्वी हे नियोजन केलं भरतांना पण तरीसुद्धा काय आमचं भाग्य असेल भगवान परमात्म्याची कृपा साधू संतांचा आशीर्वाद आपण केलेला हा परमार्थ वाडवडिलांनी आपल्यासाठी हा ठेवा करून दिला म्हणूनच एवढं हे कार्य उभं राहिलं बरं का. म्हणून खरंच म्हणजे द्यावे तेवढे ह्या मंडळाला कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर मी तर सांगत असतो विनोदाने भरतांना आमच्या तळवाडेकरांच्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बाबतीत हात नाही धरायचं कोणी मग पायच धरायचे बरं त्यांचे. अगदी म्हणजे थोड्या दिवसात ही एवढं भव्य दिव्य नियोजन केलं. या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव लौकिक ज्यांचं आहे म्हणजे संगीत क्षेत्रातील फार विशेष ज्योत ज्यांनी लावली अशी प्रकाशजी महाराज. प्रकाश महाराजांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. तसेच त्यांच्या साथीला महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रातील वाघ आमचे संतोष महाराजांसाठी टाळी झाली पाहिजे. अधिकरून परिसरातील गावातील टाळकरी मंडळी महाराज मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या ठिकाणी सगळेच आपले बालविद्यार्थी वर्ग. खरं तर आमचे आदरणीय परममित्र बंधू हेमंत महाराज त्यांच्या नाद ब्रह्म संस्थेतील हे सगळेच बालविद्यार्थी वर्ग म्हणजे हे भविष्य काळातील कोणी कीर्तनकार होणारे कोणी गायनाचार्य होणारे कोणी वादक होणारे कोणी रामायणाचार्य कोणी भागवताचार्य काही आचार्यसुद्धा होणार आहेत बरं. यांच्या भावी वाटचालीसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे कीर्तन वाजवण्याच्या बाबतीत कीर्तनाचं वातावरण करण्याच्या बाबतीत आमचा भरत अण्णाचा नाद नाही करायचा कोणी. आमचे भरत अण्णा बघितलं ना आता 3 दिवस तर वातावरण आपलं झालंच होतं 5 दिवस पण म्हणजे विशेष वातावरण झालं होतं व त्याच्यात अजून एक विशेष वातावरण म्हणजे अण्णा आले की वातावरणच होतं. अण्णांसाठी पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे. अधिकरून परिसरातील टाळकरी मंडळी आणि या ठिकाणी आदरणीय आमचे नंदकिशोर महाराजसुद्धा उपस्थित आहेत भरत महाराज उपस्थित आहेत अशोक महाराज आहेत आणि आज ज्यांची उपस्थिती झाली आमचे बंधू येतीन दादांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. आमचे टेंबेकर भाऊसाहेब काही कमी पडलं आहे का दादा आलेत बरं आज काही कमी असलं तर सांगा. हेच लोक करतात महाराज आणि यांचं सहकार्यामुळे एवढं होतं आहे का नाही. खरं तर आपल्या या कार्यक्रमासाठी आमदार साहेबांचा दादांचा खूप या लोकांनी सहकार्य केलं आहे महाराज आणि म्हणूनच हा आपण कार्यक्रम उभा केलेला आहे.
म्हणून कौतुक करावं तेवढंच कमी आहे. आणि अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे होत आहे आमचे साऊंड सिस्टमवाला सुनील दादा, महाराष्ट्रातील सगळेच नामवंत कीर्तनकारांचा आवडता साऊंड म्हटल्यानंतर आमचे सुनील दादांची आठवण येते. दादांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि जोरदार म्हटले की तुम्ही जोरदार वाजवत जा बरं, कारण आपल्या आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. कळतं ना? जोरदार शब्द मराठीच बोलतो ना मी. समाजाच्या मनाला वाजते टाळी जोरदार. बा आता कसं वातावरण झालं आहे का नाही? वाह, गोड वातावरण आहे. आजची ही 6व्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा लक्षपूर्वक चित्तर ऐका. आजचा अभंग संत श्री सेना महाराजांचा आहे. असा एकही समाज नाही की ज्याच्यात संत नाही, आणि असा एकही संत नाही की ज्याला समाजाचा स्वाभिमान नाही. लक्षपूर्वक वाक्य ऐका हं. या विश्वामध्ये असा एकही समाज नाही की ज्याच्यात संत नाही, आणि असा एकही संत नाही की त्याला समाजाचा स्वाभिमान नाही. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंबे असतो मेलो. म्हणजे कुणबी शब्द आणलास ना, हा जातीचा स्वाभिमान आहे. ऐका लक्षपूर्वक. संत नरहरी महाराज म्हणतात, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार व्यवहार, देवा तुझा मी सोनार. म्हणजे हा जातीचा स्वाभिमान, म्हणजे सोनार शब्द सांगितला. आणि मला वाटतं सावता महाराजांनी तर करच केला. आम्ही माडियाची शेतला उबागायत. म्हणजे जातीवादने व्यक्त केला बरं का. याच्यामध्ये संतांना जातपात धर्म काही नसतो दादा. तो कार्यक्रम आपल्याकडे आहे. संतांना जेव्हा ह्या जगाचा निरोप घेतात ते म्हणतात, हे विश्वचे माझे घर. ऐका, संतांना जातपात धर्म काही मान्य नसतो दादा, पण काय करावं, त्यांनी फक्त जातीचा स्वाभिमान व्यक्त केला आहे बरं का. आणि संत नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, नामदेवराय खरं तर ज्यावेळी तीर्थयात्रेला गेली, आणि तीर्थयात्रा केली पाहिजे, कारण जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वयत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कारण भगवान परमात्माने तुम्हाला मला हा नरदेह दिला, देवी दिला देह, भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा, औटा हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, औटा हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, हा जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, नारायण. तुम्हाला चाल आवडली असेल, पण शब्द पण फार महत्वाचे बरं. औटा हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. ऐकणा दादा तळवाडीकर, अरे हाताचे भूषणे दान करणं, कंठाचं भूषणे भगवंताचं नाम चिंतन करणं. बसा बसा बसा, खाली बसा. विठ्ठल विठ्ठल ऐका, सांगत होतो मी, भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला, जेने हा जीव दिला दान. सांगत होतो मी, हाताचं भूषणे दान करणं, कंठाचं भूषणे त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं, हृदयाचं भूषणे त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये विराजमान करणं, आणि पायाचं भूषणे कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याच्या नव्या चपल्या घेऊन जाणं.
हा नाही ना मग पायी वाट ही तीर्थया- चालावी पंढरीची वाट ही चालावी पंढरीची वाणी चालावी पंढरीची पंढरीची वाटही चालावी पंढरी टाळी वाजवा गुढी उभारावी टाळी वाजवा गुढी उभारा वाट हे चालावी पंढरीची वाट हे चालावी पंढरीची वाणी चालावी पंढरी वाटही चालावी पंढरी वा गोड प्रमाण दिलं हं टाळी वाजवली पाहिजे हं? कशासाठी नरदेह दिला भगवंताची तीर्थयात्रा केली पाहिजे पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाचे माझा नेम सिद्धीनेही ऐका नामदुराई ज्यावेळेस तीर्थयात्रेला गेले तीर्थयात्रा करून ज्यावेळेस नामदुराई औंढा नागनाथला वापस आले आणि महाशिवरात्रीचा दिवस होता जनाबाईनं सांगितलं की नामदेवा आज महाशिवरात्री कीर्तन सुरू करा नामदेवांनी इकडं कीर्तन सुरू केलं आणि महाशिवरात्री असल्यामुळे भरतांना ते ब्राह्मण मंडळीचे भगवान शंकराच्या समोर उभे राहून ते शिवमहिमनं चालू होतं त्यांचे मागे पुढे हात करून ते श्लोक चालायचे आणि नामदेवांचे कीर्तन चालायचं नामदेवांच्या कीर्तनामध्ये पुंडलिक वरदा झाला यांचा पुढचा श्लोक चुकायचा कोणाचा ब्राह्मण मंडळीचा नामदेवांच्या कीर्तनामध्ये पुंडलिक वरदा झाला की त्यांचा पुढचा श्लोक चुकायचा 2-4 वेळेला असं झालं मी तिथंच होतो ना म्हणून सांगतो अहो ते रागावले म्हणले टाळ कुठे आणलो कोणी परवानगी दिली तुम्हाला चालते वा इथून हाकलून दिलं नामदेवांना पण नामदेवराय नाराज झाले नाही बरं का नामदेवराय मंदिराच्या बाहेर आले भगवान परमात्म्याला प्रार्थना केली आणि लोकांना सांगता अरे माझा भगवान परमात्मा काही मंदिरापुरता थोडाच आहे एक राई के हजार इसे उसमें मेरा मौला बसे किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला सर्वाभूती विठ्ठल माझा भगवान परमात्मा सगळ्या ठिकाणी म्हटले नामदेवांना हकलून दिलं महाराज राग तेव्हा आला मग कीर्तन सुरू केलं मंदिराच्या मागे उभं राहून आणि मग राग आला मग देवावर रागावून कीर्तन सुरू केलं म्हटलं का रे देवा अरे तुझे मंदिर हे नेमकं कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी असतात रे मग आम्ही कीर्तनाला आलो आम्हाला हाकलून का दिलं आम्ही ब्राह्मण नाही म्हणूनच ना अरे मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलंय तरी कोणी हीन दीन जात मोरे पंढरी केराया 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 ऐसा तुमने नाम दर्ज काय को बनाया काय तू बनाया ऐसा तुमने नाम दर्ज काय को बनाया ऐसा तुमने नाम दर्ज काय को बनाया जात मोरी पंढरी केराया हीन दीन जात मोरी पंढरी केराया हीन दीन जात मोरी पंढरी केराया हीन दीन जात मोरी पंढरी अरे देवा मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलंय तरी कोणी हीन दीन जात मोरी पंढरी के राया ऐसा तुमने नामा दर्जे काय को बनाया ऐका शब्द बरं टाळ विना लेकर नामा देवल में गया पूजा करते बम उन्होंने बाहर धकाया देवल के पीछे नामा अल्लाह पुकारे आणि जिदर जिदर नामा उदर देऊल ही फिरविले देऊळ जगा माझी ख्याती
अल्लग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देहुल ही फिरे, नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध, तुम कहा के बम्मन हम कहा के सूद, मन मेरे सुई तन मेरा धागा, आणि केशवजी के चरण पर नामा शिंपी लागा. म्हणजे एवढी उठाठेव केली पण अभंग शिंपी शब्दावरच थांबवला आहे का नाही. म्हणजे हा जातीचा स्वाभिमान. मग आता आपण ज्यांचा अभंग घेतला ना त्यांना पण विचारलं पाहिजे आहे का नाही. सेना महाराज म्हणतात आम्ही वारिका सेना महाराज म्हणता आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. म्हणजे भरतांना कशी का करणं होईना पण वारीक आहे का नाही. म्हणजे जातीचा स्वाभिमान. नावियाचे वंशी नावियाचे वंशी नावियाचे वंशी नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी जन्म दिला ऋषिकेशी जन्म दिला ऋषिकेशी ऋषिकेशी प्रतिपाळावे धर्मासे प्रतिपाळावे धर्मासे प्रतिपाळावे धर्मासी प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासे न संडे व्यवहारासी न संडे व्यवहारासे न संडे व्यवहारासी न संडे ऐका संत सेना महाराज समाजाचा उल्लेख करतायत. नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासी न संडे ऐका स्वधर्म विचार धंदा करी 2 प्रहर. म्हणजे ऐका बरं संत सेना महाराज धंदा 2 वाजेपर्यंत करत होत आहे. एकदा 2 वाजले दादा एकदा धोकटी अडकवली आंघोळ झाली नित्यनेम आवरला की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत धोकटीला हात लावायचा नाही. मागू ते जाण शिवू नये धोकटी. पण आता काय करावं आता रात्री 12 वाजताही हजामत करणारे आहेत म्हणून सलूनवाल्या ते दुकान चालूच ठेवावं लागतं आहे का. पण तेव्हा तसं नाही. मागू ते जाण शिवू नये धोकटी. संत सेना महाराज हे नावी समाजामध्ये जन्माला आले. ऐका संत सेना महाराजांचं चरित्र फार गोडी. संत सेना महाराज हे महाराष्ट्रातीलच पण 7 पिढ्यांपासून पोट भरण्याच्या निमित्ताने तिकडे गेले बुंदेलखंडला. संत सेना महाराजांचं वडिलांचं नाव आहे देवीदास वैद्य. देवीदास वैद्य आणि विठ्ठल पंत हे गुरुबंधू. संबंध लक्षात घ्या बरं का. ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठल पंत आणि सेना महाराजांचे वडील देवीदास वैद्य दोघं गुरुबंधू. एकाच गुरुकडे शिकले रामानंद स्वामींकडे. रामानंद स्वामी त्यांना दररोज सांगायचे बरं का रे पोरं हो अरे भगवान परमात्मा आता इकडं नाही तिकडं महाराष्ट्रात आहे पंढरपुरात. आणि आयुष्यात एकदा तरी त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घ्या. कारण तो भगवान परमात्मा एवढा दयागण आहे. अरे तो भक्ताची सेवा करतो यात नवल नाही. भक्ताची सेवा करणाराची सेवा करतो. आयुष्यात एकदा तर त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे. दररोज एक वाक्य सांगायचे. नंतर विठ्ठल पंत हे महाराष्ट्रात आले. त्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला. त्यांना 4 मुलं झालेत. निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपान मुक्ताबाई आणि देवीदास महाराजांना एक मुलगा झाला. त्यांचं नाव आहे सेना महाराज. सेना महाराज ज्यावेळेस मोठे झाले देवीदास वैद्यांना पंढरपूरला जाण्यासाठी जमलं नाही कार्यव्यापामुळे. सेना महाराजांनाही ते दररोज सांगायचे बरं का रे सेना अरे आपण महाराष्ट्रातील बस 7 पिढ्यांपासून इकडं आलो बुंदेलखंडला आपण पोट भरण्याच्या निमित्ताने. पण ऐकणारे सेना माझी गुरुजी मला दररोज एक वाक्य सांगायचे. काय सांगायचे बाबा
अरे माझे गुरुजी मला दररोज सांगायचे की आयुष्यात एकदा तरी त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घे पंढरपुरात जाऊन, कारण तो भगवान परमात्मा भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. पण शेणा मला नाही जमलं रे, मला कधीच वेळ मिळाला नाही. पण तुला जर कधी वेळ मिळाला ना तर आयुष्यात पंढरपूरला जाऊन एकदा तरी त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घे, कारण तो भगवान परमात्मा भक्ताची सेवा करण्याची सेवा करतो. हो बाबा नक्कीच जाणार, बरं मला वेळ मिळाला ना मी पंढरपूरला जाणार आणि भगवंताचं दर्शन घेणार. पण मग देवीदास वैद्य थकले, बराचसाच काळ लोटला गेला. आणि देवीदास वैद्य ज्यावेळेस थकले महाराज आणि मग मरण्याच्या वेळेस ज्यावेळेस खाली टाकण्यात आलं, टाकतात ना खाली टाकण्यात आलं, शेणा महाराज मांडी घालून बसले. बापाचं डोकं मांडीवर घेतलं, पण बापाच्या चेहऱ्याकडं पाहिलं तर बापाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. विचारलं बाबा का रडतायत? अरे बेटा बघ ना, प्रपंचासाठी नाही रडत बरं मी, अरे देवासाठी रडतोय. झालं काय बाबा रडायला सांगा ना मला. बघणारे माझे गुरुजींनी मला दररोज सांगावं की भगवान पंढरीश परमात्म्याचं एकदा तरी दर्शन घेतलं पाहिजे. तर शेणा मला कधीच जमलं नाही रे, मला जमलं नाही. पण मी आता सुखाने देवासाठी मरायला तयार आहे शेणा. पण मला एक वचन दे की आयुष्यात एकदा तरी त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेशील तू वेळ काढून. हो बाबा नक्कीच तुमचं वचन पूर्ण करा, तुमची इच्छा पूर्ण करणार. आणि मग शेणा महाराजांचे वडिलांनी प्राण सोडला, महाराज वचन दिलं. आणि मग शेणा महाराजही लहानपणापासून देवाच्या भजनाची आवड, संसारात राहून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. आणि संसारात राहून असंच केलं पाहिजे, संसारी असावे असूने नसावे, भजन करावे वेळोवेळा किंवा सत्यवादी करी, संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. संसारात कसं राहिलं पाहिजे, कमळाचं फूल पाण्यात राहतं पण पाण्यात राहून पाण्याचा आणि त्याचा फारसा संबंध तैसे असावे संसार, तैसे असावे संसार, तैसे असावे संसार, तैसे असावे संसार. पक्षी अंगणी उतर ते गुंतुनिया राहते, तैसे असावे संसार, तैसे असावे संसार. पक्षी अंगणी उतर गुंतुनिया राहा, तैसे असावे संसार, असावे असं राहिलं पाहिजे संसारात. तैसे असावी संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. संसारात जीवन जगत असताना असंच राहिलं पाहिजे, संसारात राहून न राहिल्यासारखं केलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य शेणा महाराजही संसारात राहून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. त्यांनाही कार्यव्यापामुळे पंढरपूरला जाण्यासाठी जमलं नाही, कारण त्यांची राजाच्या पदरी सेवा होती. पण ऐका, नंद महाराज असं रस्त्याने काही वारकरी दिसायचे पंढरपूरला जाणारे. आणि त्या पंढरपूरच्या वारकऱ्यांकडे बघितलं, कारण ते गोपी चंदन लावलेलं, तुळशीची माळ गळ्यामध्ये आणि ती वळकटी. त्या शेणा महाराजांनी त्या वारकऱ्यांकडे बघावं आणि त्या वारकऱ्यांना घरी न्यायचं, त्यांना आंघोळं घालणार, त्यांचे पूजन करणार, भोजन देणार त्यांना. कारण बापाने सांगितलं ना, भगवान परमात्मा भक्ताची सेवा करण्याची सेवा करतो, म्हणून बापाच्या शब्दावर विश्वास. त्या वारकऱ्यांची सेवा करायची. एवढंच नाही, त्यांची हजामत सुद्धा करायची. एकदा 5-10 वारकरी आले, शेणा महाराज त्या वारकऱ्यांची हजामत करत होते. हजामत करायला लागले, तेवढ्यात राजाला आठवण झाली, रामसिंह राजाच्या पदरी सेवा होती. रामसिंह राजाने सांगितलं, अरे जा रे त्या शेणाला बोला. आणि बोलवल्यानंतर त्याला सांगा की दाढी करायची म्हणा, सांगा त्याला निरोप द्या पटकन. राजाचे काही सेवक पळतच गेले आणि शेणा महाराजांच्या घरी आले. कुठे गेला शेणा? अहो म्हटलं ते वारकऱ्यांची सेवा करत आहेत मालक. शेणा महाराजांच्या बायकोनं सांगितलं त्यांची हजामत चालू. राजानं बोलवलं म्हणा दाढी करायची. हो सांगते ना, त्यांची हजामत झाली की लगेच पाठवते ह मालकाला. राजाचे सेवक पळत आले, वापस आले. राजाने विचारलं, का रे शेणा आला नाही का? अहो म्हटले सरकार, ते वारकरी आलेत पंढरपूरचे आणि त्यांची हजामत चालू म्हणे. त्याची बायको सांगत होते तेवढं झालं की पाठवते म्हणे मालकाला. आता त्या काळातही शेणा महाराजांचं वर्चस्व सण होणारे काही होते बरं का. म्हणजे ही अवलाद तेव्हापासून जिवंत आहे. हो त्रास देतात महाराज, चांगलं जे करतं त्याला त्रास होतो बरं का. शेणा महाराजांचं सण होत नव्हतं महाराज. त्याने ते राजाला चिडवलं, म्हटलं अहो सरकार, कोण मोठे लागून गेले तुमच्या पुढे ते वारकरी.
म्हणजे तुमची हजामत डावलून त्या वारकऱ्यांची हजामत हा तुमचा अपमान आहे सरकार. आता तो खटकी होता जरा, अरे जा म्हणे त्याला ओढत आणा आणि फासावर द्या. शब्द फासावर द्या हा शब्द जेव्हा ऐकला गुरुजी, विठेवरच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे माझा शेणाला फाशी कशाबद्दल? या भोळ्या बाबड्या वारकऱ्यांची सेवा करतो म्हणूनच ना. ते शब्द ऐकले आणि विठेवरचा मालक खाली उतरला आणि सेना महाराजांचं रूप घेतलं बरं का. सेना महाराजांचं रूप घेतलं भगवान परमात्म्याने. आणि जी राजाची धोकटी होती ना, स्पेशल होती हजामत करायची, ती उचलली आणि रस्ता धरला महाराज. राजवाड्यात आले आणि राजाच्या समोर लोटांगण घातलं. सरकार माफ करावं म्हटले, मला उशीर झाला थोडंसं तुमची हजामत करायला. का उशीर केला रे सेना? अहो म्हटलं ते वारकऱ्यांची हजामत चालू होती ना, त्यामुळे थोडंसं 2-5 मिनटं उशीर झाला. पुन्हा असा अपराध होता कामा नये, तर फासावर देईल. नाही सरकार, पुन्हा असा कधीच अपराध होणार नाही. आणि मग हजामत सुरू केली. आता याला काय माहिती, विठेवरचा मालक याची दाढी करायला आला बुवा. मग तेव्हा ती वाटी असायची ना प्रकाश गुरुजी, वाटीमध्ये पाणी टाकलं सेना महाराजांच्या रूपातल्या भगवान परमात्म्याने. म्हणजे तेव्हा ते स्प्रे नव्हतं तन्नाशिक सारखं, वाटी असायची भारतीय बैठक. मग ती वाटी असायची, वाटीमध्ये पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर राजाने त्या वाटीतल्या पाण्यात पाहिलं भरत आणि त्याला देव दिसायचा. समोर पाहिलं तर सेना महाराज, वाटीतल्या पाण्यात पाहिलं तर देव दिसायचा. कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी दिसे हरी, वाटी दिसे हरी, वाटी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी. कैसे नवल झाले वाटीतल्या पाण्यात पाहिलं राजाने तर राजाला देव दिसायचा, आणि समोर पाहिलं तर महाराज सेना महाराज दिसायचे. मग हजामत झाली आणि मग तेव्हा आरसा दाखवावा लागत होता म्हणे. तेव्हा असे आरसे फिट नव्हते ना, आरसा दाखवावा लागत होता म्हणे. सेना महाराजांच्या रूपातल्या भगवान परमात्म्याने त्या धोकटीतून आरसा काढला आणि राजाला दाखवलं. सरकार हजामत केली मी, पण काही कमी जास्त पाहून घ्या. राजाने आरशात पाहिलं सर, तर त्याला काय दिसला? आता दिसे चक्रपाणी, आता दिसे चक्रपाणी, आता दिसे आत दिसे चक्रपाणी. राजाने आरशात पाहिलं तर राजाला देव दिसायला लागला. आश्चर्यचकित झाला. आणि मग सेना महाराजांच्या रूपातल्या भगवान परमात्म्याने सांगितलं, अहो सरकार अजून अर्धा तास वेळ आहे, माझ्याकडं तुमची मालिश करून देतो. मालिश ऐका, संपूर्ण विश्वाचा मालक राजाची मालिश करायला लागला. ऐका बरं, तलवाडीकर राजाच्या अंगाला कोड होती, त्याच्या अंगाचा दहा होत होता, खूप त्याला शांती लागत नव्हती, खूप थरफडत होता व तो असा म्हणजे एकदम
त्याला कसं तरी मोठं संकट होतं त्याच्या जीवनामध्ये, ती अंगाची कोड असल्यामुळे. पण ऐका, भगवान परमात्मा मालिश करायला लागला ना, राजाची अंगाची कोड गेली. सांगून जाईल तुमच्यासाठी, अरे त्याचं नामचिंतन केलं तर भवरोगा ऐसे जाय, अनेक का एक शुल्लक. अरे त्याचं नामचिंतन केलं तर भवरोगासारखा रोग जातो. मग त्याचा हात लागल्यानंतर राजाच्या अंगाची कोड राहील का? अरे हा काय सर्वसामान्य थोडा होता. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. भगवान परमात्मा राजाच्या अंगाला हात लावल्याबरोबर राजाच्या अंगाची कोड गेली. राजा प्रसन्न झाला. म्हटलं, अरे सेना, अरे तू फार दिवसापासून माझी सेवा करतो, मालिश करतो रे, पण आज सारखा आनंद मला कधीच मिळाला नाही गड्या. मी प्रसन्न झालो. बोल तुला काय पाहिजे? अहो सरकार, मी माझं कर्तव्य केलं, मला कशाला? अरे नाही रे, मी प्रसन्न झालो. ऐका, राजा प्रसन्न झाल्या आणि वंजळभर मोरा राजाने सेना महाराजांना दिले. अहो सरकार, मी माझं कर्तव्य केलं, हे कशाला देत? अरे नाही रे, मी प्रसन्न झालो. घे. नको म्हटलं तरी बळजबरीने त्या मोरा त्या धोकटीमध्ये टाकल्या. भगवान परमात्म्याने सेना महाराजांच्या रूपात ते धोकटी उचलली आणि पुन्हा जिथून आणली होती ना तिथं अडकवली आणि भगवान परमात्मा अदृश्य झाले. ऐका बरं, जे खरे सेना महाराज ते वारकऱ्यांची हजामत करत होते, त्यांच्या हजामती झाल्या, बाहेर आले. बायकोनं सांगितलं, म्हटलं, अहो ते राजाचे सेवक आले होते म्हणे, ते म्हणत होते की राजाची दाढी करायची म्हणे. तू काय सांगितलं? सांगितलं ना मी त्यांना की वारकऱ्यांची हजामत झाले की पाठवते. अगं तू काय करून बसली म्हणले, ते आधीच गरम डोक्याचे, ते फासावर सुद्धा देईल म्हटलं मला. घाईघाईने ती धोकटी उचलली, राजाची स्पेशल होती, ते पळतच निघाले, मागचा पुढचा कुठलाच विचार नाही. राजाच्या दरबारात हजर झाले आणि पुन्हा दंडवत घातला. म्हटलं, सरकार माफ करा हो मला एवढ्या वेळ. काय झालं रे सेना? अहो तुमची हजामत करायला उशीर झाला. अरे तू भानावर आहे का? तू आत्ताच हजामत करून गेला ना रे. अहो सरकार, नका चेष्टा करू हो गरीबाची, मी आलो नाही हो तुमच्या. अरे तू काय बोलतोय रे? आताच तू येऊन गेला, तू माझी हजामत करून गेला. एवढंच नाही, माझ्या अंगाची मालिश सुद्धा केली ना रे तू सेना. अहो सरकार, नका चेष्टा करू, मला कामावरून कमी करू नका. पुन्हा असा अपराध कधीच होणार नाही, उशीर होणार नाही. अरे काय बोलताय रे? तुला नको म्हटलं तरी वंजळभर मोरा दिल्या ना. आणि मग तर खाली बसली, वंजळभर मोरा खाली बसली आणि ती धोकटी जेव्हा उघडली अण्णा, त्याच्यात त्या सोन्याच्या मोरा चमकल्या. अंतःकरण भरून आलं, रडायला लागली. राजाने विचारलं, का रडतो रे सेना? म्हटले, सरकार पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुमची हजामत करायला मी आलो नाही हो, पण माझा पंढरपूरचा मालक तुमची हजामत करत होता. म्हणजे कसं काय? मी रडतो याचं कारण सांगू. अहो माझ्या बापाने मला सांगितलं होतं की आयुष्यात एकदा तरी त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घ्या पंढरपूरला जाऊन, कारण तो भगवान परमात्मा भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. आणि तो अनुभव मला आला. मी तिकडे भोळ्या बाबड्या वारकऱ्यांची सेवा करत होतो आणि माझा पंढरपूरचा मालक तुमची सेवा करत होता सरकार. आणि माझ्यामुळे भगवान परमात्म्याला तुमची सेवा करावी लागेल ना सरकार. मी आजपासून कामावर येणार नाही, सेवानिवृत्त होतो. मी कामावर येणार नाही, मला फासावर दिलं तरी चालेल. कारण म्हटलं मी आजपासून सेवा करणार, पण माणसाची नाही, फक्त देवाची सेवा करणार. आणि मग राजाचा निरोप घेतला. पंढरपुरात आले. कीर्तनात लगेच येतात, वेळ कमी असल्यामुळे. पंढरपुरात पोचले, भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं, देवाला प्रार्थना केली. म्हटले, का रे देवा, तू माझ्यासाठी एवढं काम केलं, हजामत केली त्या राजाची. अरे देवा, पुन्हा असा अपराध होणार नाही. हां, मी प्रत्येक वेळेला तुझं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचं दर्शन घेतलं, आनंद झाला. समोर नामदुराई उभे होते. नामदुराने विचार, म्हटलं, काऊ कुठले तुम्ही? म्हटले, आम्ही महाराष्ट्रातीलच, पण 7 पिढ्यांपासून पोट भरण्याच्या निमित्ताने तिकडे गेलो बुंदेलखंडला. माझ्या बापाचं नाव आहे देवीदास वैद्य. नामदेवा, माझ्या बापानं सांगितलं होतं की आयुष्यात एकदा तरी भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे, कारण तो भगवान परमात्मा भक्ताची सेवा करण्याची सेवा करतो. मला अनुभव आला. मी त्या भोळ्या बाबड्या वारकऱ्यांची सेवा करत होतो. माझा पंढरपूरचा मालक त्या राजाची सेवा करत होतो. माझी ज्याच्या पदरी सेवा आहे त्याचं. म्हणून मी आता पंढरपूरला आलो, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पुन्हा माझ्या बापानं तीही सांगितलं की अरे पंढरपूरला जर कधी भगवंताचं दर्शन घेतलं की पुन्हा आळंदीला जायला सांगितलंय मला. कारण माझे वडील आणि विठ्ठलपंत हे गुरुबंधू, त्यांना 4 मुलं आहेत म्हणे विठ्ठलपंथांना. निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान, मुक्ताबाई. मला पंढरपूरहून आळंदीला जायला सांगितलं आणि माऊलीचं दर्शन घ्यायला सांगितलंय. नामदेवा, आता मला पांडुरंगाचं दर्शन झालं, पण मी आता आळंदीला जातो आणि माऊलीचं दर्शन घेतो. मग तर नामदेव महाराज रडायला लागले. का रडतायत नामदेवा तुम्ही? अरे म्हटले, सेना उशिरी केला रे तू. म्हटलं, काय झालं रे? माऊलीने समाधी घेतली, तुला माऊलीचं दर्शन होणार नाही. कार्तिकीमध्ये 1 महिना झाला माऊलीने समाधी घेतली. समाधी घेण्याकरता स्वतः भगवान परमात्माही त्या ठिकाणी हजर होतात ज्ञानोबांना समाधी देण्यासाठी. आता तुला माऊलीचं दर्शन होणार नाही. आणि माऊलीचं दर्शन होणार नाही हे शब्द जेव्हा ऐकले,
सेना महाराजच नामदेवांच्या गळ्याला बिलगून हंबरडा फुंकडायला लागले. म्हटले नामदेवा खरं सांगू मला एक वेळेस पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं तरी जमलं असतं, पण मला माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा माऊलीचं दर्शन श्रेष्ठ समजतो. असं माऊलीनं केलं काय? त्याचं उत्तर दुसरं चरण. केवडा केला केवडा केला चाल गायली दादा. वातावरण तयार होतं बरं का. म्हणजे विशेष वातावरणात वातावरण करतं हे महत्त्वाचं आहे. आता काही काही वातावरणात पण वातावरण करतात आहे का नाही. हे सगळे प्रेमाची मंडळी बरं. हे गाणारे वाजवणारे हे सगळे प्रेमाची माणसं आहेत. नाही तर काही काही गायक म्हणतात आम्ही रागात गातो, अनुरागात गा राजा आहे का नाही. गिरीधर लाल तो भाव का भुका, राग कला नहीं जाना तुका, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. भगवान परमात्मा भावाचा प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ऐकणा दादा, प्रेम केलं तर तो भगवान परमात्मा ताटातला उष्ट सुद्धा खातो. एवढंच नाही, शबरी मातेचे बोरं खाल्ले की नाही भक्तिमती माता. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लिनीची. म्हणजे शबरी मातेच्या हातातील बोरं खाल्ले यात नवलनी, उष्टे बोरं खाल्ले यात नवले. प्रेम केलं तर तो उष्ट खातो, कारण शबरी मातेनं देवाला जिंकलं होतं. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. टाळी वाजा म्हणा सगळ्यांनी. मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे, राम आएंगे. जय हो. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. बोला बोला बोला. मेरे झोपड़ी के खुल जाएंगे, तुमचा आवाज आला पाहिजे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. वाह वाह. तुम्ही आजारी आहेत का? राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. वाह वाह.
राम आएंगे आएंगे राम आएंगे बाबा हाँ मेरे झोले में भागवत खुल जाएंगे राम आएंगे पाठीमागे आवाज आला पाहिजे बाबा राम आएंगे तो अंगना सजाऊंगी वाह दीप जला के दिवाली मनाऊंगी जन्म जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे राम आएंगे असा कोटी वंदन हा ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांना त्यांना कोटी कोटी वंदन ज्यांनी नाही केलं त्यांनाही कोटी कोटी वंदन हा कारण भगवान परमात्म्याचं भजन करण्याकरता सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य असली पाहिजे बरं एक वाक्य सांगून जाईल गड्या हो अरे ज्याच्या अंगात ताप आहे ना त्याला भोजन गोड लागत नाही ऐका बरं ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही भगवंताच्या नामचिंतनाकरता सुद्धा पूर्वीजन्मीची पुण्य असली पाहिजे पुण्य असलं की तेव्हा भगवान परमात्मा प्रसन्न होतो अरे संतांनी हा मार्ग सांगितला रे प्रेम करा भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला भजनाकरता दिला ना मग संतांनी जाग केलं उठा जागे वारे आता किंवा आता जागा रे बाई नो जागा चोरणी जली नाडून बागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा जे संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी जागा केले ऐका तळवाडेकर संतांनी तुम्हाला मला वारकऱ्याला जागवलं माळकऱ्याला जागवलं यात नवल नाही संतांची एवढे मोठे उपकार आहेत दादा बरं का संतांनी दारू पिणाऱ्या लोकांना व्यसनी लोकांना सुद्धा जागवले दारू गांजा मत पिओ यारू अक्कल गुंग हो जाती है अपने पल्लो का पैसा खर्च कर मुंह में मिठ्ठे आती है अरे ऐका अरे आपलं काही नातं नसतानाही संतांनी तुम्हाला मला जागवलं सांगून जाईल तुम्हाला रे एखाद्या कुटुंबामध्ये जर कधी दोन भाऊ असले लहाना भाऊ जर कधी दारू पित असला ना व्यसनी असला तर सक्का भाऊ सख्या भावाबरोबर बोलत नाही बरं व्यसनी असला तर सक्का भाऊ सख्या भावाबरोबर बोलत नाही अरे बरं तुमचं आमचं काही नातं नसतानाही संतांनी तुम्हाला मला जागवलं हा उपकारच आहे का नाही म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी जाग केलं हे म्हणजे व्यसनी लोकांनाही जागवलं आहे एक आमच्या तुकडोजी महाराजांचे शब्द फार गोड आहेत आवडतील तुम्हाला व्यसनी लोकांना कसं जागवलं याच्याकरता हा थांब जरा दारूवाल्या हो हो थांब जरा दारूवाल्या तू बोल गड्या रे बोल गड्या रे दारू सोड गड्या रे देवाने तुला जन्म या भारती दिला हे हिंद हुशार राजसा तू सोड रे इला कशी नाही जना
बोल गड्या रे दारू सोड गड्या रे. हे गाणं नाही बरं, हे कृष्ण चरित्रामध्ये लीन झालेले साधूचे शब्द आहेत. अरे गाणे म्हणणारा महाराज नाही, ऐका ऐका, हे संतांचे शब्द म्हणजे आले मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोही जन्मी. ऐका, संतांचं सहज जरी ऐकलं दादा तर वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो बरं, पण आपण ऐकत नाही. संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकितो. शब्द ऐका बरं, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकितो. कीर्तने मान डोलितो बडी, कोंबडी बकरी खातो रे बाबा. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. अरे संतांचं ऐकलं पाहिजे गड्या हो. संतांचं सहज जरी ऐकलं तर वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो. आहे का नाही प्रकाश गुरुजी? अरे वाल्यापणाने किती पाप करावं, चालता चालता माणसं मारायचा. वाल्या कोळी महाहत्यारी, वाल्या कोळी महाहत्यारी, वाल्या कोळी महाहत्यारी, वाल्या कोळी महाहत्यारी. नामे तारिला निर्धारी, नामे तारिला निर्धारी. घेताना विठोबाचे नाव पर्वत गर्दी बाबाचे. विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. सांगितलं रे वाल्या, अरे एवढं तू पाप करतोय, तुझ्या पापामध्ये कोणी सहभागी होणार आहे? मग माझा परिवार आहे म्हटले, घरी जा. बायकोला जेव्हा विचारलं, बायकोनं सरळ सरळ उत्तर दिलं, तुमच्या पापामध्ये आम्ही सहभागी होऊच कसं काय. पश्चाताप झाला. सांगितलं, दर्शन घेतलं, म्हटलं झालं, माझ्याकडून चूक झाली, मला आता माझा उद्धार झाला पाहिजे असं काहीतरी सांगा. सांगितलं नारदजीने, अरे राम राम म्हटले. अण्णा त्याला राम राम म्हणता येत नव्हतं बरं. काय म्हणायचा तो? मारा मारा. पण ऐका तलवाडेकर, मारा मारा यही मंत्र ओलके अंतर्भेदा. वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी हुई नारदा. म्हणजे वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, यात नवल नाही. केले रामायण करतात महाराज. संतांनी सहज जरी उपदेश केला तर महाराज वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो. म्हणून संतांचा अवतार उपकार करण्यासाठी असतात. ऐका, संत बिटत सरिता गिरीधरणी. महाराज उपकार करणारे अधिक आहेत, पण पहिला उपकार संतांचा पहिला नंबर लागतो बरं का. संत उपकार करतात. बिटत म्हणजे काय? वृक्ष उपकार करतो. सरिता म्हणजे काय? नदी उपकार करते. गिरी म्हणजे पर्वत उपकार करतो. सरिता गिरी धरणी माताही उपकार करते. हो सांगून जाईल तळवाडेकर, अरे माणसातून माणूस जर चालला
माणसाची लाज जर माणसाला लागली ना, माणसं सहन करत नाही. म्हणतात अरे फुटले का तुझे? माणसासारखा माणूस असून लाता मारतो, म्हणजे माणसाची लात माणूस सहन करत नाही. पारे 85 वर्षे झाले जोडे घालून घालून पृथ्वी तुडवली, एकही दिवस नाराज झाले नाही. म्हणजे पृथ्वी उपकार करते. एवढंच नाही, धरती उपकार करते, यातनं बोलणी. पर्वतही उपकार करतो, कारण नद्यांना जन्म देणारा पर्वत आहे. पर्वतही उपकार करतो. एवढंच नाही, सरिता म्हणजे काय? नदी उपकार करते. नदी काय करते? फेडीत पाप ताप होकीत तिरीचे पादक, समुद्राचा याप गंगेचे जैसे. काय करते हो नदी? ऐका, ताणलेल्याची तृषा निवृत्ती करते, स्नान करणाऱ्याचं पाप घालवते. अरे झाडाला जीवनदान देऊन फलीभूत करते. एवढंच नाही, पैठण सारख्या ठिकाणी एखादं मोठं धरण झालं का 2-4 जिल्हे सुखी करते. म्हणजे नदी उपकार करते. अजून वृक्षही उपकार करतात. काय करतो वृक्ष? खांडावया घाव गाली का लाभणे जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षे जे जैसा. ऐका ऐका, झाड काय करतो? झाडाला जर कधी फळं लागले त्याला दगड मारा. दगड मारणाऱ्यावरही झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 फळं बक्षीस देतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे दगड मारणाऱ्यावरही न रागवता त्याला 2-4 फळं बक्षीस देणं हा जसा झाडाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संतांचा स्वभाव आहे. कारण ते एवढ्यासाठीच आलेले असतात. येथे उपकारासाठी करण्यासाठी झालेले असतात. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. ऐका बरं का, उपकार करणाऱ्यामध्ये 4 प्रकार असतात. तळवाडेकर काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात आणि काही अपकार्यावर उपकार करतात. ऐका, एक एक वर्ग सांगतो. काही काही उपकार्यावर उपकार करतात, म्हणजे याने त्याला तंबाखू दिली की तू याला चुना देतो. म्हणजे काय? हा उपकार्यावर उपकार आहे का नाही? आमचे म्हणजे हे तंबाखू खाणारे फार विचित्र असतात हो. काय सांगावं, आमच्या तळवाडीकरांनी सगळ्यांनी तंबाखू सोडली बरं का श्रावण महिन्यामध्ये. टाळी वाजून स्वागत केलं पाहिजे त्यांचं. काही काहींनी चालू केल्या, ते जाऊ द्या, सोडून देतो प्रयत्न. ज्यांनी सोडलं त्यांच्यासाठी खूप कोटी कोटी वंदन. टाळी वाजवली पाहिजे. आणि परमार्थ म्हणजे अरे जीवन जगण्याची कला शिकलं पाहिजे. आज तर खरंच 50 वर्षे पूर्ण झाले ना. आज 50 तरुणांनी माळा घातल्या बरं का दादा. पण एक सांगू, हा आपल्यासाठी फार मोठा विजय आहे. नुसत्या माळाच नका घालू, आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. याच्या पलीकडं परमार्थ नाही आहे का नाही? कटुता को मन से त्याग दो, मिठे वचन कहो, वाणी का स्वर सुधारलो बस हो गया भजन. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं, याने त्याला तंबाखू दिली की तू याला चुना देतो. नुसती तंबाखू खाऊ नये म्हणे असं म्हणतात. बरं, मला तर एकाने तंबाखू खाणाऱ्याने इतिहास शिकवला बरं मागू दादा. खालचीच गोष्ट आहे. अण्णा त्याने खिशातून तंबाखूची पुडी ओतली. म्हणजे महाराज पहिल्यांदा व्यापाराच्या निमित्ताने इंग्रज भारतात उतरली. ओतली त्याने पुडी. मग भारतात त्यांनी म्हणजे इंग्रजांनी व्यापाराचं निमित्त केलं, पण त्यांनी आपला भारत मळून टाकला. म्हणजे ज्या वेळेस भारत मळून टाकला त्यावेळेस मोठे मोठे गेले. लाला लजपतराय गेला, भगतसिंग गेला, राजगुरू गेला. मग मात्र गांधीजींना सहन झालं नाही. दादा गांधीजी उतरले. लक्षात आलं ना? गांधीजी उतरले. मग गांधीजींनी चळवळ सुरू केली, संतोष महाराज. मग मात्र इंग्रजांना काही थारा लागला नाही. त्यांनी आपला काशा गुंडाळला आणि भारत मुक्त झाले. म्हणजे हा उपकार करणाऱ्यावर उपकार. याने त्याला तंबाखू दिली की तो याला चुना देतो. ऐका ऐका, तसं काही अपकार्यावर अपकार करता. विनोद सोडा. म्हणजे याने त्याची गंज पेटवली की तू याचा गोठा पेटवतो. म्हणजे काय? हा अपकार्यावर अपकार. पण असा एक वर्ग आहे, अशी एक जात आहे, मला थोडा राग येतो बरं का, अशी एक अवलाद आहे. किती उपकार करा त्याला, किती जीव लावा, तो त्याच्या जातीवर जाणार, तो अपकार करणारच. किती त्याला जीव लाव. एक विंचू असा पाण्यात वाहत होता. बिचारा बेडकीला दया आली. आपला विंचू पाण्यात वाहतो, याला वाचवलं पाहिजे. ती पोहत पोहत गेली. नंदू महाराजांनी ते विंचवाला पाठीवर घेतलं. कोणी? बेडकिरीने. आणि परतीचा प्रवास सुरू झाला. ऐका बरं तळवाडेकर, ज्यावेळेस पाण्यास प्रवास होता ना, तोपर्यंत बेडकिनीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त पारायण होता.
जेव्हा ती बिडकीन काठाला आली, विंचवाला वाटलं आपण आता वाचलो, पण आता आपला परिचय करून द्यावा, आपल्याला काय म्हणतात बा. उतरता उतरता नांगी मारली भरतांना. 3-3 फूट उड्या मारायची बिडकीन. म्हणजे उपकार केला ना बिचाऱ्याने, तरी उपकार्यावर अपकार असा एक वर्ग आहे बरं का. किती जीव लावा. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. अशी नांगी वरतीच राहतो, ठाका मारत राहतो. पण एक सांगू, कितीही विषारी विंचू असू द्या, ऐका बरं का, कितीही विषारी विंचू असू द्या, त्याने पाल पाहिले की पटकन नांगी खाली टाकतो. बरोबर ना. म्हणून दादा बरेच विंचू फक्त पालीलाच घाबरतात बरं का. ओ, किती विषारी विंचू असू द्या, त्याने पाल पाहिले की फटकन नांगी खाली टाकतो. बरं, पालीने समजू नये की आपण फार श्रेष्ठ आहेत बा असं. पालीने जर कोंबडी पाहिली मग उचलली की नेली उखरड्यावर. ऐका, एवढा विषारी विंचू त्याला पाल खाते, एवढी विषारी पाल तिला कोंबडी खाते, एवढी विषारी कोंबडी तिला. विठ्ठल विठ्ठल अरे काही लोकांना उपकार करा, ते अपकारच करतात. आता विनोद सोडून द्या, पण संतांचं तसं नाही. संतांवर तुम्ही अपकार करा तरी उपकार करतात. अरे सांगू तुम्हाला, आता कुठल्याही दिंडीत जा तुम्ही, दिवसभर जर कधी ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम मिळतात. बरोबर आहे. अरे त्या काळात त्यांना सांधे मांडे भाजण्याची म्हणजे मांडे खाण्याची इच्छा झाली. नंदू महाराज त्यांना खापर मिळू दिलं नाही हो लोकांनी. एवढंच नाही, आता दया दुधाच्या गागरीच्या लाईनी लागल्या अभिषेकासाठी, पण तेव्हा त्यांना फुल पात्रभर दूध मिळालं नाही. एवढा त्रास दिला. अरे कधी कधी पाणी पिऊन झोपावं लागलं. तरी सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्यावेळेस पूर्ण झाला, निवृत्तीदादांनी सांगितलं, ज्ञानोबा मी प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे. ऐका बरं ज्ञानोबारांनी काय मागणी मागितली. ज्ञानोबाराय म्हणतात, दादा ज्यांनी आपल्याला आयुष्यभर त्रास दिला ना, त्यांचा खळपणा जाऊ, दृष्टपणा जाऊ, जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर निरती वाढू, भूता परस्परे पडू, मैत्र जीवांचे म्हणजे हा अपकार्यावर उपकार. आता ऐका हा, एवढंच नाही महाराज, संतांचा एवढा मोठा उपकार आहे. तुम्हाला उदाहरण पटवून सांगतो मी. एखादा आजोबा नातवावर खूप प्रेम करतो, इतकं प्रेम करतो ना, म्हणजे आजोबा स्वतः उपवासी राहील पण नातवाला खाऊ आणल्याशिवाय राहत नाही. बरोबर बोलतो ना. म्हणजे आजोबा मुलापेक्षा नातवावर जास्त प्रेम करतो बरं का गोविंदा बापू. बरोबर आहे ना. म्हणजे सावकारकीच्या भाषेत बोलू, मुद्दलापेक्षा व्याजावर प्रेम जास्त करतो सावकार. तसा आजोबा राहतो एखादा, म्हणजे मुलापेक्षा नातवावर जास्त प्रेम करतो. स्वतः उपवास राहील पण नातवाला खाऊ आणल्याशिवाय राहत नाही. पण ऐका, एखादा आजोबा एवढा कंजूस असतो, तो साधा विंचू उतरवण्याचा मंत्र सुद्धा नातवाला शिकवत नाही. बरं ऐकताय ना. एखादा आजोबा एवढा कंजूस असतो ना, साधा विंचू उतरवण्याचा मंत्र नातवाला शिकवत नाही. पण ऐका संतोष महाराज, अरे हा भवसागर तरुण जाण्याचं तंत्र ज्या संतांनी तुम्हाला मला सांगितलं, त्यांचा केवढा मोठा उपकार आहे. म्हणून सेना महाराज म्हणतात, ते संत उदार आहेत. संत उदार उदार हा उदार तुम्ही संत, 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 उदार तुम्ही संत. माय
आहेत. उदार तुम्ही संत माये बाप कृपावंत, म्हणजे संतांनी घातला दुकान देते अलियासी दान. संत उदार, उदार म्हणजे देवही उदार आहे बरं का. देवही उदार आहे तर संतही उदार आहेत. पण संतांच्या उदारतेमध्ये आणि देवाच्या उदारतेमध्ये फरक आहे. कारण भगवान परमात्मा उदार आहे, पण तो अगोदर घेतो आणि मग देतो. घेसे तेव्हा देसी ऐसा, घेसे तेव्हा देसी ऐसा, असा से उदार. घेसे तेव्हा देसी, घेसे तेव्हा देसी ऐसा, घेसे तेव्हा देसी ऐसा, असा से उदार. घेसे तेव्हा देसी ऐसा. घेतो आणि मग देतो. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. एकदा तर नामदेवरायांबरोबर देवानं भांडण केलं. म्हटले, ए नामदेवा, 10 मिनिटं बाकी राहिले आणि काही अपप्रचार करतो का रे? कोणाचं काय घेतलं आणि कोणाला काय दिलं सांग बरं. नामदेवराय म्हटले, देवा कोणाचं काय घेतलं आणि कोणाला काय दिलं हे नंतर पाहू, पण तू घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं सांगत वा कवना काय दिले. 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 उदारा तारा भविष्य आलो. उदारा तारा भविष्य आलो. उदारा तारा भविष्य आलो. काय दिलीवरती किती जोर पडला बरोबर. सांग तू कवना काय दिले. भांडण केलं ना, सांग बरं कोणाला काय दिलं तू घेतल्याशिवाय. देवानं सांगितलं, अरे नामा ते द्रौपदीला नाही का अन्न दिलं. माहिती रे देवा, येऊनी आकांती मागशी भाजी पान आणि मग दिले अन्न ऋषीला. की अरे तू आला त्या अगोदर चिंतेत होती ऋषींना भोजन काय द्यावं. तिला तू मदत करण्याऐवजी तिथं आला आणि पहिल्यांदा म्हटलं का अगं ताई मला भूक लागली. म्हणजे तू अगोदर भाजीचं पान घेतलं आणि मग तिला दिलं आहे का नाही. म्हणून घेशी तेव्हा देशी. अहो ते नाही का ते सुदाम्याला सोन्याची नगरी दिली. ए देवा नको रे 7-12 ओपन करू. ते बिचारे येतच नव्हतं तुझ्याकडे. एक दिवशी फक्त बायकोजवळ बडाया मारायला लागलं. ते बडाया मारतं माणूस बायकोजवळ. तो म्हणायला लागला ना, सुशीला अभी अभी जो द्वारके का राजा बना है ना कृष्णचंद्र, हाँ वो मेरा बाल सका ने लंगोटिया यार है. एक संग रहते थे, एक संग खाते थे, एक संग विद्या ग्रहण करते थे. एक दिन मैं दिखाने मेरा भगवान को तो सुदाम सुदाम करके रोता है. बहुत प्यारा है मेरा भगवान. प्रारब्ध का खेले हो, द्वारके का राजा बन गया और मैं झोपडी में रहता हूँ. त्यावेळी सुशीलेने सांगितलं, हो तुझं द्वारकेचा राजा आहे, मग जाणार तुम्ही त्याच्याकडे काहीतरी मागायला, काहीतरी मागून आणा ना. 3 दिवस झाले आपले पोरं उपवासी आहेत. अगं म्हटले, अगं आपण उपवासी राहतो म्हणून देवाला बरं वाटतं ना. आणि जर कधी त्याला भेटायला गेलो आणि मागायला गेलो, त्याने जर सांगितलं का रे सुदाम्या, तर माझ्या भाभीने वहिनीने काय दिलं काय सांगू का त्याला. आणि मग सुदाम्याच्या बायकोनं आता वेळ कमी असल्यामुळे तिने 2-4 घरी गेली, ती पोहे दिले. आणि मग सुदामजी भेटायला गेला तर भगवान परमात्म्याने सुदाम्याला सोन्याच्या सिंहासनावर बसवलं. पण ऐका, पण विचारलं नाही कोणत्या गाडीने आला,
कोणत्या मार्गाने आला, चहा घेतला होता का, पाणी घेतला होता का? नाही नाही नाही, काय विचारलं पहिल्यांदा? अरे भाभीजीने क्या भेट पटाई, चावल 3 पसी, सुदाम जी को देखत श्याम हसे. देवा माहिती रे, तू अगोदर त्याच्याकडून पोहे घेतलं आणि मग त्याला सोन्याची नगरी दिली. सुदामा ब्राह्मण ती मागशी भाजी पान द्रौपदीला जसं केलं ना तसं त्याला सुदाम्याला सुद्धा केलं. अगोदर तू पोहे घेतले मग सोन्याची नगरी दिली. म्हणून देवा तू उदार नाही पण संत उदार. उदार तुम्ही संत माये बाप कृपावंत केवढा केला उपकार. काय वानो मी पामर संतांचा केवढा उपकार आहे. जडमुडा उद्धार केला. धावतो सांगतो 2 मिनिटं घेतो. जडमुडांचा उद्धार केला संतांनी. म्हणजे जड काय चालविली जड भिंती. हरले चांग याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगा ते ज्ञानोबा माझा ऐका. संतांनी पूर्ण केला ना त्या खांबाचा उद्धार म्हणजे जडाचा उद्धार. अजून मूड सांगतो 1 मिनिटात. मुडाचा म्हणजे या जगामध्ये असे एक बिनाकली जनावर आहे नंदू महाराज. त्याला अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे कोणतं तळवाडेकर? रेडा. आपल्या भाषेत हेला आहे का नाही. तो रेडा इतका बिनाकली जनावर आहे त्याला अजिबात अक्कल राहत नाही. प्रकाश महाराज तू रस्त्याने जर कधी चालला तो पांढऱ्या रेषेवरून चालतो. त्याला वाटतं हे मोदी सरकारने आपल्यासारखेच आखून ठेवलं बघ. अहो तो ट्रकवाला वैताकून हॉर्न वाजून वाजून वैताकून जातो. शेवटी खाली उतरतो आणि मग ती काठी काढतो 2-4 पाठी टाकतो. तेव्हा ते हळूच माग फिरून पाहतो भारतात काय चाललं बा. एवढं बिनाकली जनावर बरं का. एवढं बिनाकली जनावर कोण? रेडा. पण त्याच्यावर हात ठेवला. रेड्यामुखी वेद बोलविला. गर्भध्वजांचा हरविला. एवढंच नाही अरे त्याला पुल तांब्यावरून आळे फाट्याला आणलं. आणि आळे फाट्याला आणल्यानंतर त्याला समाधी दिली. शेवटचं वाक्य सांगतो ऐका. अरे आपण कितीही संपत्ती कमवा, कितीही प्रॉपर्टी कमवा, ऐका बरं तळवाडेकर, कितीही प्रॉपर्टी इस्टेट कमवा दादा, अरे आपला एकुलता एक मुलगा आपला 10वा घालेल का नाही याची शाश्वती नाही. अरे पण 700 वर्षे झाले आजही रेड्याच्या पुढे अखंड हरिनाम सप्ताह होतो. हा मुडाचा उद्धार केला. जडमुडा उद्धार केला. मार्ग सुपंत दाविला. मग या मार्गात येऊन संतांनी काय सांगितलं? मार्ग दावून गेली आधी दयानिधी संतते. मग मार्गात ह्या मार्ग दाखवला पण याच्यात काय सांगितलं? नामचिंतन करा. कोणतं? विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरे 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 जय विठोबा विठोबा रखुमाई. रखुमाई.
विठोबा बाबा